पंचांनी आता सामना सुरू करण्याचा इशारा केलेला आहे। आमचे दोन्ही अनुभवी पंच एक सागर कदम आणि संतोष विकारे अतिशय अनुभवी आहेत आणि बघूया डॉक्टर्स सागर पाटील हे सुरुवात करत आहेत। करंजाडे वॉरियर्स संघाचे डॉक्टर सागर पाटील पहिले षटक घेऊन येत आहेत आणि करंजाडे लायन्स तर्फे बॅटिंग साठी आलेले डॉक्टर विकास गंडाल आणि नॉन स्ट्राईकला गणेश कुंभार। बघूया दोन्ही डॉक्टर्स दोन्ही टीम डॉक्टरांच्या आहेत। पहिल्या चेंडूचा सामना करता वेळी आणि उत्तुंग असा त्यांनी फटका टोलवलेला आहे, पण तिथे मला वाटतं एकच धाव त्यांना मिळू शकते। दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि कदाचित धावची देऊ शकतो पण नाही। तुम्ही पाहताय की डॉक्टरांचा फिटनेस खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की डॉक्टर्स आपला व्यवसाय सांभाळून क्रिकेटचा सुद्धा आनंद घेत आहेत आणि पुन्हा एकदा मला वाटतं त्याची झेल नाही पण झेल सुटलेला आहे। चांगला प्रयत्न होता। आपण पाहतोय की सगळे डॉक्टर्स आहेत। खरोखर ही मंडळींनी हे डॉक्टर्स आहेत म्हणून आज आपण जिवंत आहोत, कारण कोरोनाच्या कालावधीमध्ये आपला जीव धोक्यात घालून त्यांनी आपल्या ज्या प्रकारे इथे सेवा केली आणि करंजाडेवासियांची जी सेवा केली, कारण करंजाडेमध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे। म्हणजे कुठल्याही पेशंटला जास्त ॲडमिट न करता गोळ्या औषधावरती बरे करणारे सगळे आमचे डॉक्टर्स, खरोखर त्यांना सलाम। आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि मला वाटतं इथे रनआउटचा नाही पण बघितलं आपण की रनिंग बिटवीन खरोखरच फिटनेस कसा असावा। म्हणजे आपण पाहतो की डॉक्टर्स नेहमी असा प्रयत्न करतात, आपल्याला सांगतात की तुम्ही फिटनेस चांगला राखा आणि मला जी माहिती आहे हे सगळे डॉक्टर्स सकाळी 7 वाजता क्रिकेट खेळायला जातात आणि त्याचा आपण त्यांचा अनुभव आपण घेतला पाहिजे की आपलं फिटनेस राखायचं असेल सकाळी लवकर उठून तुम्ही व्यायाम केला पाहिजे। आणि व्यायाम म्हणजे आता काही लोक कंटाळतात, पण क्रिकेटची आवड आणि व्यायाम याची सांगड घालून खऱ्या अर्थाने डॉक्टर्स सगळे डॉक्टर्स जे आहेत ते आपल्या करंजाडे सेक्टर 4च्या मैदानावरती प्रॅक्टिस करतात आणि त्याचा त्यांना किती फायदा होतो बघूया। आज सामना त्यांचा जरी मैत्रीपूर्ण असला तरी सुद्धा एकदा सामना म्हणजे सामनाच असतो, त्यामध्ये कोणी जिंकतो कोण हारतो, प्रत्येक खेळाडू आज जिंकण्यासाठीच खेळत असतो। आणि बोल्ड पहिला धक्का करंजाडे लायन्सला विकास गंगाल डॉक्टर आऊट झालेले आहेत। मला वाटतं ते वैयक्तिक 3 या धावसंख्ये बाद झाले। संघाची धावसंख्या आहे ती 4 ना, 1 बाद 4। अतिशय संयमी सुरुवात म्हणता येईल, कारण आता डॉक्टर प्रशांत जाधव हे आलेले आहेत 1 डाऊनला आणि पाहिलं इथे की आपण इथे 4 षटकामध्ये किमान 50 ते 60 धावा झाल्या पाहिजे जर का जिंकायचं असेल तर। आणि डॉक्टर विक्रम पाटील यांनी सांगितलेलं आहे की आम्ही 50 पर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू, त्याच्या वर गेलं तर आम्हाला जड जाईल, परंतु जे आता गोलंदाज आहेत त्यांनी मला वाटतं 4 चेंडूमध्ये 4 धावा दिलेल्या आहेत। अतिशय चांगली गोलंदाजी करत आहेत। आता बघूया आपल्या संघासाठी ते कितीपर्यंत रोखतायत वॉरियर्सला। आणि मला वाटतं उत्तुंग षटकार, सुरुवातच चांगली झालेले डॉक्टर प्रशांत जाधव यांनी खरोखरच त्यांनी जो टार्गेट त्यांना गाठायचा आहे आणि त्यांनी पहिलाच षटकार मारलेला आहे। आणि इथे ते आमचे LICचे मित्र आहेत, त्यांनी जो कोणी खेळाडू दोन्ही संघातून 6 षटकार मारणारे इनिंग्समध्ये त्याला 11,000चं पारितोषिक मिळणार आहे। त्यामुळे खरोखरच सुरुवात डॉक्टर जाधवनी चांगली केलेली आहे। आणि मला वाटतं पुन्हा एकदा हा चौकार, खरोखरच 2 चेंडूमध्ये 10 धावा केलेल्या आहेत डॉक्टर जाधव यांनी आणि वॉरियर्सचा तंबू तिकडे अगदी खुशीत आहे। पहिल्या 4 चेंडूमध्ये जेव्हा 4 धावा झाल्या होत्या तेव्हा कुठेतरी त्यांना टेन्शन होतं, परंतु डॉक्टर जाधव यांनी आल्या त्यांनी पहिल्या चेंडूमध्ये षटकार आणि दुसऱ्या चेंडूमध्ये चौकार, खरोखरच पहिले षटक संपलेलं आणि 14 धावा झालेल्या आहेत। आता कुठे संघाला चांगलं धावसंख्येमध्ये रूपांतर झालं पहिल्या षटकामध्ये। एक षटकाचा खेळ मात्र इथे संपला तुम्हाला पाहायला मिळालं। धाव संख्या टोटल 14 धावा तुम्ही पाहताय। अगदी ज्या पद्धतीनं
एखादा प्रॅक्टिस खेळाडू असतो ना त्या पद्धतीनं इथे मात्र फलंदाजी करताना तुम्ही त्यांना पाहिलं. कारण षटकार अगदी लॉंगॉनच्या वरतून लगावला, त्यानंतर मग थर्डमॅन आणि पॉइंटच्या मधून एक गॅप शोधली आणि त्यानंतर एक चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. अशा 14 धावा एक षटकाचा खेळ संपलाय आणि आता मात्र दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज बॉलिंग मार्कवर पाहायला मिळेल. करंजाडी या वॉरियर्स संघाचा जे डॉक्टर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत, डॉक्टर आकाश अवधूत तुम्हाला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्कवर दुसरं षटक हाताळत असताना रिव्हर साइड एंड कडून तुम्हाला बॉलिंग करताना पाहायला मिळतील. आणि मग समोर तुम्हाला पाहायला मिळत आहेत ते फलंदाजांनी आता मात्र गणेश डॉक्टर गणेश यांना तुम्ही पाहताय. चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत वेगानं, चेंडू उचलतात फेकतायत, परंतु दरम्यान अवधी मात्र 2 धावा घेण्याचा आणि या 2 धावा मात्र पूर्ण करतायत आणि या 2च्या बरोबरीने धावसंख्या 16 धावा धावफलकावर. डॉक्टर्स वर्सेस डॉक्टर्स असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. निश्चितच. आणि मला वाटतंय इथेशी बाद होऊ शकला असता, परंतु तिथे एकदा मिळले. शेखर, मला वाटतं आपण पाहतोय की हे डॉक्टर्स खऱ्या अर्थाने सकाळी लवकर उठून क्रिकेट खेळतात, मग आपल्या क्लिनिकला जातात, दिवसभर क्लिनिक पेशंटला तपासतात, पुन्हा संध्याकाळी रात्री 10, 11, 12 वाजेपर्यंत पेशंट, आणि सकाळी पुन्हा उठून ते क्रिकेट खेळतात. म्हणजे काय वाटतं याबद्दल? नक्कीच, कारण त्यांचा दिनक्रम ठरलेला आहे. कारण पेशंटची सेवा, त्यानंतर पेशंटला मग उपचार देणं. कारण आज आपण जर पाहिलं ना तर जो भगवंत देव आणि त्यानंतर जर कुणावर विश्वास असतो आपल्या डॉक्टरांवर आहे. आणि हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला तुम्ही जात असता त्यावेळेला मग जर आपण पाहतो आपला पेशंट जर एखादा क्रिटिकल कंडिशन मध्ये असेल, पेशंट जर एखाद्या लास्ट मोमेंटला असेल ना, तर सर्वस्वी आपण त्या डॉक्टर्सवर सोडतो आणि डॉक्टर्सला आपण सांगतो की डॉक्टर्स साहेब की आमचा पेशंट बरा झाला पाहिजे, खर्च होऊ द्या, परंतु त्यावेळेला तिथं आपण त्यांना देवाच्या स्थानी मानतो. अशा पद्धतीचे डॉक्टर्स पाहायला मिळतात. दरम्यान आपण पाहिलं असेल की डॉक्टर जाधव हे स्ट्राईकला आलेले आहेत आणि त्यांनी पुन्हा एकदा 4 मारलेलं आहे. म्हणजे त्यांनी 3 चेंडूमध्ये 14 धावा केलेल्या आहेत. कारण त्यांचा सुद्धा सराव आहे, प्रॅक्टिस आहे. त्यानंतर मग वॉर्मअप सुद्धा सकाळी पाहायला मिळत असतो. बरेचसे डॉक्टर्स आम्ही पाहिले सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जात असतात, त्यानंतर मग सराव, प्रॅक्टिस, या गोष्टी बऱ्याच आहे. कारण फिटनेस खूप महत्वाचा आहे. तर डॉक्टर्सच आजारी पडले तर मग पेशंटची सेवा कोणी करायची किंवा पेशंटला उपचार कसे करायचे हे सुद्धा एक वेगळी गोष्ट आहे. आणि असं असताना मग त्यांनी सुद्धा स्वतःला मेंटेन ठेवण्याचं काम करतायत आणि त्यानंतर मग पेशंटवर सुद्धा उपचार करताना पाहायला मिळतात. मैदानामध्ये या चेंडूवर धावा 3 पाहायला मिळाल्या. टोटल रन स्कोर कार्डवर सूरज पाहायला मिळतील 24 धावा. अगदी चांगला फटका जमिनीला खरंगळत तुम्ही पाहताय. चेंडू सरळ वेगानं ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये, अगदी जमिनीला गुदगुल्या झाल्यात आणि चेंडू मात्र सरळ चौकार. 28 धावा धावफलकावर. अगदी सुरुवात चांगली आहे बघा. षटक क्रमांक 2 चालू आहे आणि 28 धावा धावफलकावर. कारण गोलंदाजी करणाऱ्या संघाने सांगितलं की जरी त्यांनी नाणेफेकी जिंकली असती तरी ते क्षेत्ररक्षण स्वीकारणार होते, कारण त्यांची 50-55 धावा करण्याची क्षमता आहे. ज्या वेळेला बाईट्स आपण घेतली, परंतु समोरचा संघ नाणेफेकी जिंकून बॅटिंग करतोय, याचा अर्थ मी म्हणेन की त्यांच्याकडे फलंदाजी स्ट्रॉंग आहे आणि ते दाखवत असताना इथे धावसंख्या 28 पाहायला मिळतीये. निश्चितच आपण पाहिलं असेल की डॉक्टर कुंभार सुद्धा 4 चेंडूमध्ये 8 धावा. खरोखरच म्हणजे आपल्याला वाटतच नाही की हे डॉक्टर्सांचा गेम आहे, हे प्रोफेशनल खेळाडू वाटतात. कारण ज्याप्रमाणे आपण पाहिलं की दुसरं षटक चालू असताना जवळजवळ 29 धावा झालेल्या आहेत. काल आपण पाहिल्या जवळ 7 मॅचेस झाल्या. 1-2 मॅचेसमध्ये मला वाटतंय 2 षटकामध्ये 30 पार केलेले असतील. कारण अतिशय अटीतटी झाले होते आणि डॉक्टर असून सुद्धा जी अपेक्षा आपल्याला होती की नाही काहीतरी डॉक्टर्स आहेत, हौशेपोटी खेळतात, रटाळ सामना होईल, परंतु नाही. अतिशय मला वाटतं रोमहर्षक असा सामना होईल असं मला वाटतंय. नक्कीच. कारण जरी ते सर्व मित्र असले, जरी डॉक्टर्स असले, एकत्र भेटत असले, जरी प्रॅक्टिस करत असले ना एकत्र, तरी मनामध्ये क्रिकेटची चीड आहे. कारण जिंकणं हे त्यांच्या प्रत्येक टीमचा भाग आहे आणि ते करताना मग दोन्ही संघ जिद्दीने प्रयत्न करतील. जशी क्लिनिक मध्ये ते मेहनत घेतात तशी या मैदानावर तुम्हाला सकाळच्या सत्रामध्ये मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेट हा खेळच असा आहे का तिथे अटीतटीशिवाय काहीच नाही. आणि बघा पुन्हा एकदा अतिशय मला स्ट्रेट ड्राइव्ह हा मला वाटतं चौकार. खरोखरच अतिशय आपल्याला म्हणजे सगळे खेळाडू असतील किंवा प्रेक्षक असतील अतिशय आनंद घेतात, कारण असा सामना पाहायला प्रेक्षकांना आवडतं.
नक्कीच नक्कीच, कारण इतका डगआउट मधून आवाज येतोय बघा, षटकार चौकार चौकार षटकार, धावा जमवणं आणि अगदी चांगला खेळ मात्र त्यांच्या माध्यमातून गोलंदाजावर बरसतायत हे दोन फलंदाज. परंतु आता मात्र कमबॅक झालाय बघा. चेंडू चांगल्या पद्धतीनं ऑफ स्टिकवर चेंडूला रिलीज केलंय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू येतोय आणि त्यानंतर मात्र डॉट चेंडूची सांगता आणि समाप्ती मात्र पाहायला मिळतीये. करंजाडे लायन्स हा संघ डॉक्टर्स टीम खेळतीये आणि सलग तिसरा वर्ष तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये खेळताना आणि मला वाटते 3 वेळा विजेतेपद सुद्धा त्या संघानं पटकावलंय. मग यंदा पुन्हा एकदा करंजाडे लायन्स जे डॉक्टर्सची टीम आहे तो पुन्हा एकदा ते जिंकतील की त्यांच्या समोर वॉरियर्स योद्धा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, वॉरियर्स म्हटलं तर योद्धा, मग ते मात्र त्या संघाला परास्त करतील का? इथे मात्र पंचांचा इशारा येतोय, असेल नो चेंडू, भीमर चेंडू आहे, बराचसा उंचावरून हा चेंडू मात्र सरळ एष्टांच्या वरून पडला आणि त्यानंतर असेल पुढचा चेंडू फ्री हिटचा असणार आहे. लक फॅक्टर असतील फलंदाजासाठी, मग धावची स्वरूपामध्ये फक्त फलंदाज बाद होईल. परंतु अशा परिस्थितीमध्ये मैदानात चित्र काय घडेल, बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार आहे. अगदी चांगला चेंडू पाहायला मिळाला, फटका तेवढा चांगला होता. मिड विकेट मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय एक सिंगल मात्र पूर्ण आणि त्यानंतर मात्र एक सिंगल आणि या सिंगलनं मात्र टोटल रन स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत 36 धावा, 36 धाव संख्या. बघा काल विनोद दादा आपण पाहिल्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये धावा जमत नव्हत्या कारण आपला एंड बदललाय. गेल्या वर्षी एंड समोरून होता, यंदा एंड आपण चेंज केलाय आणि धावा येत नव्हत्या, परंतु डॉक्टर्सनं मात्र अद्यापर्यंत 36 धावा जमवल्या. चांगली धावसंख्या आहे. निश्चितच ही चांगली, मला वाटतं हा नो चेंडू आहे. नो चेंडू असल्यामुळे तिथं बाद होऊ शकत नाही आणि 2 धावा मला वाटतं आणि बाद बरोबर धावचीत झालेला आहे. जरी नो बॉल असला तरी धावचीत होऊ शकतो. आपण बोलल्याप्रमाणे शेखर पाहिलंय की काल आपण सकाळ सत्रात रन्स होत नव्हत्या, परंतु आज डॉक्टर्स जे प्लेयर्स आहेत, जे खेळाडू आहेत, त्यांनी अतिशय दणकेबाज सुरुवात केली आहे. मला वाटतं आजचा रविवार हा गाजणार आहे चौकार आणि षटकारने, कारण सकाळीच त्यांनी जी विकेट आहे ती तापवलेली आहे. त्यामुळे आज आपल्याला सगळ्या ज्या मॅचेस असतील, मला वाटतं 70-80 धावांच्या मॅचेस असतील, कारण गेल्या वर्षी आपण पाहिलं असेल की खूपच मोठमोठ्या मॅच पाहिले. प्रत्येक पहिल्या इनिंगला आपण पाहिलं असेल 80 धावा, 90, 100 सुद्धा गेल्या वर्षी झाल्या होत्या. परंतु यंदा पहिल्या दिवशी मला वाटतं काय धावसंख्या जास्त झालेली नाही. परंतु आज रविवार आहे आणि रविवार असल्यामुळे आपल्याला माहिती आहे नॉनव्हेजचा वार आहे, त्यामुळे आता प्रत्येक जण ताऊड सुलाकून येऊन इथे चांगल्या प्रकारे ते करतील असं मला वाटतंय. नक्कीच नक्कीच, कारण अगदी तुम्ही पाहताय ना ज्या पद्धतीनं डॉक्टर्स का खेळतायत, अगदी चांगल्या धावा जमवत आहेत आणि मग त्यांच्याकडून मी म्हणेन एक चांगली ऊर्जा येणाऱ्या आपल्या पुढच्या संघांना सुद्धा मिळणार आहे. धावा नक्कीच पाहायला मिळतील. निश्चित. आता जे डॉक्टर जाधव हे आऊट झाले, खरोखरच त्यांनी आपल्या संघासाठी मोलाचं, फक्त 7 चेंडूमध्ये त्यांनी 22 धावा, 7 चेंडूमध्ये 22 धावा. म्हणजे आपण पाहिलं असेल की आज सूर्यकुमार यादव जशा प्रकारे T20 मध्ये खेळतो, आज त्या प्रकारे डॉक्टर जाधव यांनी फलंदाजी आपल्या संघासाठी केलेली. नक्कीच नक्कीच, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे धावा जमवणं, कारण समोरच्या टीमने सांगितलंय 50-55 त्यांच्याकडे सुद्धा फलंदाजी आहे आणि असं असताना टीमला धावा जमवणं जिकरीच आहे आणि ते मात्र करताना. कारण आज संडे आहे, आज जेवण सुद्धा खूप स्वादिष्ट पाहायला मिळालं. कालचं जेवण सुद्धा इतकं रुचकर पद्धतीचं मी म्हणेन अगदी चांगलं बनवलं होतं. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं मग एखादी सत्यनारायणाची पूजा, परंतु काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. बघा अगदी सीमा रेषेलगत वेगानं मात्र सरसावले आणि बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला मात्र अडवलंय आणि सरळ मात्र आपल्या टीम साठी धावा वाचवत आहेत. 2 धावा वाचवल्यात. पण निश्चितच शेखर आपण पण डॉक्टरची जिद्द, ज्या प्रकारे आपण म्हणतो की पेशंट एखादा आयसीयू मध्ये असतो आणि त्याला वाचवण्यासाठी ज्या प्रकारे ते प्रयत्न करतात आणि इथे सुद्धा खेळामध्ये आपण पाहिलं असेल की अगदी प्रोफेशनल खेळाडू सुद्धा आपण बघतो मिस फील्ड होते. आपण काल पाहिलं असेल की 2 चेंडूवरती 6 धावा पाहिजे होता आणि विशाल सारखा अतिशय चांगला खेळाडू त्याच्या ढेंगे घालून बॉल गेला आणि चौकार गेला आणि ती मॅच त्यांनी गमावून लागली होती. आणि ज्या प्रकारे आता डॉक्टरांनी इथे जी फिल्डिंग केलेली आहे की खरोखरच जिद्द ही कशी असावी, डॉक्टरांसारखी असावी, या इथे आता हे आपण पाहायला मिळतं आपल्याला. नक्कीच नक्कीच, कारण जिद्दीचा खेळ आहे क्रिकेट, मेहनतीचा खेळ आहे क्रिकेट आणि खांब गाळल्यानंतर विजय मिळणारा खेळ म्हणजे क्रिकेट. अगदी हा चेंडू तुम्ही पाहताय आउटसाइड दी लेग स्टंप, बराचसा बाहेर. धावसंख्या 1 वाढेल, धावसंख्या धावपलकावर टोटल सूरज पाहायला मिळतात धावा
39 धावा, 39 रन्स, चांगली धावा संख्या पाहायला मिळते. नाही खरोखरच मला वाटतं डॉक्टरांनी ठरवलं त्याप्रमाणेच होतंय की काय 50 धावांपर्यंत रोखायचं आहे आणि आतापर्यंत वाटचाल तीच दिसते, परंतु हा मला वाटतंय अहो बघा अगदी जबरदस्त शॉट फाईन लेग मध्ये काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अगदी आपण पाहतो एक पायाने चेंडूला अडवलाय, आतमध्ये ढकललं आणि टीम साठी 3 धावा वाचवल्यात. हे खूप महत्वाचं आणि ते मात्र चांगलं काम. 3 धावा वाचवताना मिळाली सिंगल. धावा संख्या 40 धावा. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांचा खेळ मात्र संपतोय आणि धावा संख्या 40. शेखर तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरोखरच हे धर्तीवरचे देवच आहेत. ज्या प्रकारे आपली सेवा करतात, ज्या प्रकारे पेशंटला म्हणजे कधी कधी आपण पाहतो की एखादा पेशंट अतिशय ICU मध्ये असतावेळी इमर्जन्सीमध्ये आणतात आणि तिथे काही प्रकार घडतात आणि मग काही लोक डॉक्टरना नाव ठेवतात, परंतु डॉक्टर देव आपण तरी मानत असेल तो सुद्धा माणूसच आहे आणि तो त्याच्या व्यवसायामध्ये त्यांच्यावरती जो विश्वास असतो ते पूर्णपणे प्रयत्न करतात. शेवटी सगळ्याच गोष्टी डॉक्टरांच्या किंवा माणसांच्या हातात नाही, देवाच्या हातात असतात. त्यामुळे खरोखर हे लोक आपल्या जीवावर उदार होऊन सुद्धा काही जे आपण पाहतो की ॲक्सिडेंटमध्ये असतील किंवा कोरोनामध्ये ज्या प्रकारे खरोखर म्हणजे वडील आणि बायको आई वडील सुद्धा एकमेकांसोबत जात नव्हते कोरोनामध्ये, मुलगा जात नव्हता किंवा कारण का शेवटी जीवाची भीती प्रत्येकाला असं. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांनी जे काम केलेलं आहे खऱ्या अर्थाने म्हणजे भारतामध्ये जेव्हा जगामध्ये अशी चर्चा होती की भारत हा जवळजवळ नष्ट होईल कोरोना, कारण भारतामध्ये ती परिस्थिती तशी होती, परंतु ज्या प्रकारे डॉक्टर्सांनी आणि पोलीस बांधवांनी दोन्ही बांधवांनी जे काम केलं होतं तुषार कांबळे या वेळेला खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळतात काहीतरी RML रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्ही पाहिलं डॉक्टर्स यांची ती प्रीमियर लीग असते आणि ती स्पर्धा मात्र जिंकून आलेले खेळाडू तुम्ही पाहताय. प्रशांत डॉक्टर तुषार कांबळे यांना तुम्ही पाहताय. अगदी फटका चांगला आहे, षटकार डीप मिड विकेटच्या वरतून चेंडू सरळ निघालाय, बॅट मधून येतोय तुषार डॉक्टर सरांच्या षटकार. आज त्याचं आम्हाला प्रत्यक्ष त्यांना पाहायला मिळतंय की ज्या प्रकारे त्यांनी पहिला एक चौकार नंतर 2 षटकार मारलेले आहेत. खरोखरच आता डॉक्टर विक्रम पाटील यांचा टार्गेट त्यांनी पार केलेला आहे. 56 धावा झालेल्या आहेत आणि मला वाटतं या षटकातील आणखी 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया आणि पुन्हा एकदा त्यांनी आणि तिथे 1 धाव धावलेला आणि दुसरा कारण तुषार हे आता स्वतः स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतील, कारण ज्या प्रकारे ते फलंदाजी करतायत की खरोखरच आपल्या संघाला त्यांनी आता 60च्या पार नेण्यासाठी प्रयत्न आहेत, कारण अजून 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 58 धाव झाले आहेत. आणि ज्या प्रमाणात सांगितलं की डॉक्टर तुषार हे खरोखरच अतिशय चांगले फलंदाज आहेत आणि पुन्हा एकदा ते आणि मला वाटतं तसेच कसलेले आमचे डॉक्टर विक्रम पाटील हे सुद्धा कसलेले गोलंदाज आहेत. ज्या प्रकारे त्यांनी डॉट केला मला वाटतं 60च्या आत रोखतात का काय, आता शेवटचा चेंडू आहे आणि 60 पार करतात का 60च्या आत रोखतात ते आपण शेवटच्या चेंडूवरती आपल्याला समजेलच. दोघांचाही प्रयत्न असेल आपल्या संघासाठी आणि हो अतिशय उत्कृष्ट बघा कसं फसवलेलं आहे डॉक्टर विक्रम पाटील यांनी आणि त्यांनी मला वाटतं या 2 धावा पूर्ण झाल्या आणि 60 हा टार्गेट दिलेला आहे. अतिशय फसवा चेंडू होता परंतु शेवटचा चेंडू असल्यामुळे त्यांनी त्या 2 धावा काढलेल्या आहेत. आता 60 धावांचं 61 धावांचं टार्गेट मला वाटतं थोडंसं अपेक्षेपेक्षा जास्त झाले आहेत. डॉक्टर काय काळजी करू नका, 60 असेल तरी तुम्ही चांगला प्रयत्न करा. ज्या प्रकारे आता फलंदाजी वॉरियर्सने केलेली आहे, आता लायन्स बघूया. लायन्स सुद्धा जसा वॉरियर्स योद्धा असतो तसा लायन्स हा सिंह असतो. आता योद्धा सिंहाला भारी पडतोय की योद्धा भारी पडतोय हे आपण थोड्या थोड्यात पाहणार आहोत. नक्कीच कारण 60 धावा मी म्हणेन काल सुद्धा इतक्या धावा या मैदानावर जमल्या नव्हत्या 5 षटकांमध्ये आणि इथं मग 4 षटकांमध्ये सकाळच्या सत्रामध्ये 60 धावा जमवणं
आणि प्रत्येकाचा खेळ पाहायला मिळाला. 61 धावा टार्गेट असेल तुम्हाला पाहायला मिळेल. करंजडे ऑरियस डॉक्टर संघ आणि त्यांच्यासमोर लायन्स संघाने ठेवलेत त्या टोटल 4 षटकं, मग 15.25च्या सरासरीनं करायचे आहेत ते 61 धावा. तर नाणेफेकी होईल बघा. आम्ही विनंती करतोय, जी प्रीमियर लीग आणि लीग मधील हा सामना 8वा असेल आजचा आणि आजच्या दिवसामधील पहिला आणि लीग मधील 8वा सामना. एका बाजूला करंजडे इंडियन्स आणि करंजडे सुपर किंग्ज अशी लढत मात्र असणार आहे. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय बघा, आपण नाणेफेकीसाठी लगेच संपर्क करायचा बघा. करंजडे इंडियन्स टीमचे कॅप्टन मारुती पोपट संघमालक स्वतः आलेत. त्यानंतर मग दुसऱ्या बाजूला करंजडे सुपर किंग्ज आमचे संतोषजी विकारे असतील ते सुद्धा दाखल होत आहेत. आणि दोन्ही टीमचं आपण करूया स्वागत. थोड्याच वेळामध्ये हा लीग मधील 8वा सामना, काल 7 सामने आपण पाहिले, आजच्या या दिवसामधील पहिला आणि लीग मधील 8वा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना करंजडे इंडियन्स आणि दुसऱ्या बाजूला करंजडे सुपर किंग अशी लढत मात्र पाहायला मिळतीये. आमचे मारुती पोपट आहेत आणि चला फलंदाजी करणारा संघ आणि विनंती करतोय बघा मी करंजडे लायन्स डॉक्टर संघ आमचे संकेतजी पवाल सर, चला क्षेत्ररक्षण लावायचं आपण बघा, कारण उशीर होतोय. चला क्षेत्ररक्षण लावायचंय आणि सलामीची जोडी लगेच पाठवायची बघा. आता माझ्यासोबत करंजडे इंडियन्सचे कर्णधार मालक मारुती पोपट उपस्थित आहेत. आता मारुती पोपटच्या बाबतीत सांगायचं झालं ते खरोखर आम्ही एकत्र क्रिकेट खेळलेलो आहे. म्हणजे माझ्या आधीपासून खेळत होते आणि आतापर्यंत खेळत आहेत. म्हणजे त्यांना फक्त आत्ता वयाची 51 वर्षे, मला वाटतं 49 म्हणजे 50 मध्ये त्यांनी आत्ताशी सुरुवात केली. म्हणजे आत्ताशी ते आपल्या कारकिर्दीच्या अर्ध्या टप्प्यावरती आलेले आहेत असं माझा अनुभव आहे. मारुती, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? क्रिकेट हा खेळ असा आहे का त्यात तुमचा वय बघितला जात नाही, तुम्हाला त्या खेळाची आवड पाहिजे. हे ठीक आहे की तुम्ही 18 ते 30 वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकता, पण जर हौस आणि आवड असेल तर क्रिकेट हा असा खेळ आहे की माणसाला, मला वाटतं, जवान बनवतो. म्हाताऱ्या माणसाला पण जवान बनवतो हा खेळ. नाही निश्चितच. पण मारुती म्हणजे नक्की असं कुठलं तुम्ही तुमच्याकडे टॉनिक आहे की मी पाहतो की 12 महिने तुम्ही 12 महिने क्रिकेट खेळता. म्हणजे पावसाळ्यामध्ये सुद्धा क्रिकेट कसं काय, म्हणजे कुठले तुम्हाला एनर्जी येते? हे क्रिकेट खेळाची एनर्जी नसते, एनर्जी लागते समजा. पण रोज आपण जर सकाळ संध्याकाळ क्रिकेटचा जर आपल्याकडे विचार असेल आणि रोज सकाळी आपण जाऊन खेळतो ना, तर ती आपली प्रॅक्टिस असेल तर मग खेळाचा आपल्याला त्रास होत नाही. कोणत्याही गेम खेळायच्या आधी ही प्रॅक्टिस ही लागतेच. आज सचिन तेंडुलकर पण क्रिकेट खेळायचे, पण मॅचच्या आधी ते प्रॅक्टिस करायचे. पण आज मी जवान पोरांना सांगू इच्छितोय की तुम्ही कोणत्याही गेमसाठी प्रॅक्टिस केल्याशिवाय गेम नाही आहे, हे नक्की. नाही, पण तुमची स्वतःची, मी तुम्हाला सांगितलं, मला वाटतं कमीत कमी आता 35 वर्ष झाले असेल तुम्ही क्रिकेट खेळताय, 35 वर्ष झाले असतील. म्हणजे एवढी एनर्जी, म्हणजे असं कुठलं टॉनिक तुम्ही घेताय की तुम्ही कधीच क्रिकेटमध्ये थकत नाही? म्हणजे पावसाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही क्रिकेट खेळताय, म्हणजे 12 महिने क्रिकेट खेळताय, याचं असं राज काय आहे? याचा राज नाही सांगता येत, पण ते तुम्हाला पण माहिती आहे समजा. पण राज नाही बोलू शकत, एक आवड आहे, हौस आहे, त्यामुळे माणूस खेळू शकतो. आज मी बघितलं माझ्या ग्रुपमध्ये करंजडे, आम्ही आपल्या एससी कॉलेजला खेळतो, तिथे आज 65 ते 60 62 वर्षाची पण काही खेळाडू खेळतात. मारुती, मी तुला एक अनुभव देतो. तुझा आताशी 50 वर्ष आहे, पण आपल्या समोर जे डॉक्टर शिरीष जोशी आहेत ते 80+ आहेत. म्हणजे क्रिकेटची आवड, म्हणजे जसं मी म्हटलं होतं मारुती 50 वर्ष झालेलं आहे, म्हणजे अर्ध्या टप्प्यावरती आलेलं आहे. आता डॉक्टर मला वाटतं 80 वर्षाचे आहेत आणि त्यांचा फिटनेस बघा, असं नाही आहे की मी जे ते थकत चालतात. तुम्ही पाहिलं असेल की ज्या प्रकारे चालतात, म्हणजे हे राज आहे हो क्रिकेट खेळण्याचा. का जे असतं ना, जिद्द असते आणि आपला जो स्टॅमिना जो ठेवतात, तर म्हणजे हा राज असं मला असं वाटतं. 100% क्रिकेटची आवड आणि क्रिकेट खेळण्यासाठी वय लागत नाही. तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही नक्की खेळू शकताय. सुरू करा. आणि अजून एक सांगतो मारुती, मी आता जी माहिती घेतली, मॅचच्या आधी तुम्ही म्हणता सचिन तेंडुलकर पण प्रॅक्टिस करायचा, आता डॉक्टर शिरीष जोशीने 50 डिप्स मारलेले, तुम्ही काय सांगले याबद्दल? आता ते 80+ आहेत, तर त्यांनी 50 डिप्स मारले असतील
तर ते रेग्युलर ते व्यायाम करत असतील आणि रेग्युलर व्यायाम करणं हे कधीही चांगलं असतं आणि तेच जर आपले अशी एनर्जी टिकून ठेवू शकतं. आणि प्रत्येक व्यक्ती हा सकाळी काहीतरी व्यायाम केलाच पाहिजे. निश्चितच आपण जर का पाहिलं असेल की आता मॅचकडे बोलूया. आता मॅच मला वाटतं सुरू होते. पंचांनी इशारा केला की मॅच सुरू करण्याचा. स्ट्राईकसाठी डॉक्टर विक्रम पाटील सुद्धा कर्णधार. बघूया आपल्या संघासाठी आता काय करतात ते. आणि पहिलाच मला वाटतं त्यांनी अतिशय चांगला चेंडू होता. मला वाटतं डॉक्टर तुषार हे गोलंदाज आहेत बरोबर ना. हां कारण आपण त्यांची फलंदाजी पाहिली होती. अतिशय फटकेबाजी आपण शेखर पाहिले असेल की डॉक्टर तुषार कांबळे यांच्याकडून. आणि आता विक्रम पाटील स्वतः कर्णधार आहेत. आपल्या संघाची कशी दुराती वाहतात ते आपण बघूया. आणि मला वाटतं सुरुवात चांगली झालेली आहे. पहिलीच एक धाव त्यांनी घेतलेली आहे. मला वाटतं तिथे पलीकडे माझे मित्र डॉक्टर संकेत पवाल सुद्धा आहेत. त्यांना काय फलंदाजी करताना मला पाहायचं होतं परंतु त्यांनी ती संधी दिली नाही. पण गोलंदाजी करताना मला पाहायला मिळालं असं वाटतंय. बघूया आता कशा प्रकारचं आहे. कारण डॉक्टर विक्रम पाटील यांना आपण फलंदाजी सुद्धा करताना पाहतो आणि गोलंदाजी सुद्धा पाहिलेली आहे. बघूया आता. तर नाणेफेकी केली जाते बघा. आणि मला वाटतं हा पहिला चौकार अतिशय चांगला मिस शॉट म्हणता येईल. परंतु शॉट कसाही असू द्या परंतु जर का तिथे धावा मिळाल्या तर निश्चितच त्या संघासाठी फायद्याचे असतात. आणि पहिलाच चौकार डॉक्टर सागर पाटील यांनी खरोखरच अतिशय. आणि आता टॉस उडवण्यासाठी आता मुंबई इंडियन्स आणि करंदळे सुपर किंग्स यांचं टॉस नाणेफेकी केली जाते इथे. आजचा हा लीग मधील 8वा सामना. आजच्या दिवसामधील पहिला सामना. मी सन्माननीय आमचे विजयजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेक केला जातोय. एका बाजूला करंदळे सुपर किंग आणि दुसऱ्या बाजूला करंदळे इंडियन्स असा हा सामना. दोन्ही संघ बघा हस्तांदोलन करताना नाणेफेकी केली जाईल या सामन्याची. खूपच खूपच हेच खूपच बॉल आणि नाणेफेकी जिंकली आहे करंदळे इंडियन्स संघानं. आपण पाहिलं असेल की आता रनिंग बिटवीन म्हणजे खरोखरच मी सांगते की डॉक्टर सुद्धा कशा प्रकारे फिटनेस ठेवतात. आता डॉक्टर विक्रम पाटील यांनी नॉन स्ट्राईक एंडला अगदी रिस्क होती परंतु त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने 2 धावा घेतलेल्या आहेत. कुठेतरी चूक झाली असती त्यांची विकेट गेली असती परंतु त्यांनी ती संघासाठी रिस्क घेतली आणि सागर पाटील यांना स्ट्राईक दिलेले. बघूया पुन्हा एकदा. आणि मला असं वाटतं आता डॉक्टर सागर पाटील बाद. डॉक्टर सागर पाटील हे एक थर्डमॅनच्या दिशेने शॉट मारण्याचा प्रयत्न करत होते परंतु हलकीशी त्यांना कट लागली आणि ते विकेट किपर डॉक्टर कुंभार त्यांनी सोपा झेल घेतलेला आणि पहिला विकेटचा पतन झालेला आहे ते करंदळे लायन्सचा. खरोखरच आता डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम पाटील आपल्या संघासाठी आता कशा प्रकारे ते कॅप्टन्सी करून कशा प्रकारे जिंकून देतात. त्यांचा टार्गेट जो 50चा होता तो पहिलाच पार 60 पर्यंत झालेला आहे परंतु पहिल्याच आता 4 चेंडूमध्ये मला वाटतं 5 चेंडूमध्ये 5 चेंडूमध्ये 7 धाव झालेले आहेत. त्यांना जवळजवळ 15 चौक 60 15 प्रत्येक षटकामध्ये पाहिजेत परंतु टार्गेट काय तो पूर्ण होताना दिसत नाही. आणि हा सुद्धा मला वाटतं बाद. खरोखरच बाद झालेला. अतिशय डॉक्टर तुषार आहेत जे आपण मगाशी मी सांगितलं होतं की रायगड प्रीमियर लीगमध्ये त्यांनी त्या संघामध्ये असताना त्यांचा संघ हा विजेता झालेला आहे. आणि ते ऑलराऊंडर आहेत. आपण पाहिलं आल्याबरोबर त्यांनी चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती फलंदाजीमध्ये आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा पहिल्या षटकामध्ये त्यांनी फक्त 7 धावा दिल्या. 2 विकेट त्यांनी बाद केलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आपल्या संघाला त्यांनी विजयाच्या समीप आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण प्रत्येक षटकामध्ये जर का 15चा ॲव्हरेज असेल तर पहिल्या षटकामध्ये 7 धावा म्हणजे जवळजवळ त्यांनी सामना आपल्या बाजूने झुकवलेला. म्हणजे त्यांच्यावरची जबाबदारी करणारी टाकली होती ती त्यांनी पार पाडलेली आहे की एका चेंडूमध्ये एका षटकामध्ये त्यांनी 7 धावा दिलेल्या आहेत आणि आता पुढच्या 3 षटकामध्ये 54 धावा म्हणजे आता 18 प्रत्येक षटकामध्ये 18 धावा म्हणजे 18-54 अशा धावा कराव्या लागणार. कशा प्रकारे करंदळे लायन्स आता डॉक्टर स्वतः कर्णधार विक्रम पाटील आता कशा प्रकारे किती षटकार कारण आमचे LICचे मित्र आहेत त्यांनी पहिल्या जे बॅटिंग झाली होती वॉरियर्सची त्यांनी ते संधी घालवलेले परंतु लायन्स होण्याची संधी की कुठल्याही खेळाडूंनी 6 षटकार मारले संपूर्ण इनिंगमध्ये. त्यांना 11,000चं बक्षीस आमचे LICचे जे मित्र आहेत त्यांनी ठेवलेलं आहे. बघूया ते फुकट न जाता
ते बक्षीस जर का जिंकलं तरच ही मॅच जिंकू शकतात, कारण 6 चेंडूमध्ये जर का 6 षटकार मारले म्हणजे पूर्ण सामन्यामध्ये तर हा सामनाच कलाटणी देऊ शकतो सामन्याला. बघूया आता कशा प्रकारे डॉक्टर विक्रम पाटील सामना करतील. डॉक्टर दिनेश धनावडे, बघूया डॉक्टर तुषार यांनी आपली जबाबदारी पार पाडलेली आहे. आता डॉक्टर दिनेश धनावडे कशा प्रकारे आपल्या संघासाठी आपली किती रन्सपर्यंत त्यांना रोखू पाहतात पुढे आपण पाहूया. नक्कीच. आणि बॉलिंग मार्कवर गोलंदाज डॉक्टर दिनेश यांना तुम्ही पाहताय. पहिला चेंडू फेस करताना तुम्ही पाहताय फलंदाज या दुसऱ्या षटकामधील फलंदाज स्ट्राईक एंडवर विक्रम पाटील डॉक्टर आहेत, त्यांना तुम्ही पाहताय. अगदी 61 धावा करायच्या आहेत, 61 धावा करायच्या आहेत आणि ते 61 धावांचा पल्ला गाठत असताना अगदी चांगली गोलंदाजी, अगदी खोलवा टप्प्याचा चेंडू, अगदी सन्मान दिले या चेंडूला. फक्त सिंगल आणि या सिंगलनं मात्र धावसंख्या धावपलकावर टोटल जमतायत 8 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. 61 करायचे आहेत. 3 वेळा विजेतेपद या स्पर्धेमध्ये पटकावलेला संघ करंजाडे लायन्स. 4थ्या वर्षामध्ये सुद्धा अगदी दिमागदार खेळ त्यांचा पाहायला मिळाला. बॅटिंग आणि अगदी या वेळेला मात्र क्लीन बॉल, सरळ यष्टांचा वेग, दांडी, गुल गुल गुल, फलंदाज बाद. निश्चितच आपण पाहतोय की जवळजवळ सामना आता झुकलेला आहे तो वॉरियर्सकडे, परंतु लायन्सनी सुद्धा आपले प्रयत्न सोडले नाही पाहिजेत. लायन्सकडे झुकले का? लायन्सकडे झुकलेला आहे आणि वॉरियर्सनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. शेखर जरा मला रजा द्या, मला मुंबईला मीटिंगसाठी जायचं आहे, त्यामुळे दोन्ही डॉक्टर्सचे खेळाडू, दोन्ही टीमचे खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीने इथे आलेले आहेत आणि त्यांनी अतिशय चांगला खेळ दाखवले. त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानतो आणि मी रजा घेतो. थँक्यू. नक्कीच धन्यवाद दादा. खूप चांगलं समालोचन तुमच्या माध्यमातून, कारण बरीच वर्ष तुम्ही सुद्धा खेळलात याच मातीमधून पुढे येताना आम्ही पाहिलंय. आणि या समाजसेवेचा वसा, राजकीय क्षेत्रामध्ये एक चांगली कारकीर्द, आणि ते मात्र आपली रजा घेत आहेत, त्यांना देऊया शुभेच्छा. परंतु जाऊया मॅचच्या दिशेनं. आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवर तुम्हाला पाहायला मिळतोय डॉक्टर सुनील गरुडे सर. अगदी लेग स्टंपच्या बाहेर चेंडू निघालाय. पंच आमचे सागर कदम आहेत, त्यांनी दर्शवलंय हा चेंडू मात्र असेल अवांतर आणि धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या धावपलकावर जमतायत 9 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. स्क्वेअर लेग पंच आमचे निखिल तुम्ही पाहताय, निखिल विखारेला तुम्ही पाहू शकाल. आणि 2 पंच मात्र सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये डॉक्टर्स वर्सेस डॉक्टर्स, वॉरियर्स आणि लायन्स असा सामना मात्र तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा चेंडू अवांतर चेंडू पाहायला मिळतोय, शरीरापासून दूर, अवे फ्रॉम बॉडी पाहायला मिळाला. आणखी एक धाव, धावसंख्या 10 धावा. दुहेरी अंकामध्ये पहिलं दशक धावफलकावर करायचे 61, अद्याप 51 धावेची गरज आहे. दोन्ही संघाच्या स्क्वॉड मध्ये बघा तुम्हाला पाहायला मिळेल चर्चा सुरू आहे. सुपर किंग्स असेल, इंडियन्स असेल, आणि या दोन्ही संघ जिंकण्याच्या उद्देशाने तिथे प्रयत्न करताना मग दोन्ही संघाची चर्चा सुरू आहे. दोन्ही संघांना एकमेकांना सांगितलं जात आहे, कर्णधार आहेत, कशा पद्धतीने खेळ करायचा आहे. इकडे मारुती पोपट असतील, ते सुद्धा सांगताय संघाला आपण कालच्या चुका विसरायच्या आहेत. तिकडे संतोष विकार आहेत की प्रत्येक जण कालचं झालं ते गेलं, तो पास्ट घडला तो विसरून मात्र प्रेझेंट, जो वर्तमान काल आणि जे समोर येणार आहे ते मात्र फेस करायचं आहे. असं असताना मात्र या वेळेला सरळ अक्रॉस झाले, ऑफ स्टंप वर शफल होत असताना चेंडू सरळ या वेळेला यष्टीरक्षकाच्या वरतून येतोय, सरळ सीमारेषा, चौकार. पण ज्यांचा आवाज ऐकला त्यानंतर मग मोठमोठ्या टुर्नामेंट ज्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जात आहेत ते हिंदी आणि मराठीचा एक बुलंद आवाज आमचे रोशनजी सकपाल सर यांचं मात्र शुभागमन होत आहे. त्यांचा मी सहर्ष
करंजडी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक असं सहर्ष स्वागत 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 करतोय. अगदी या वेळेला फटका फसलाय. शॉर्ट मिड ऑफ मध्ये या वेळेला झेल मात्र टिपला जातोय आणि फलंदाज मात्र आणखी एक बाद होतोय. आणि इथे मात्र एक एक पाऊल विजयाच्या दिशेने वाटचाल करताना करंजडे लायन्स संघ चौथ्या पर्वामध्ये सुद्धा चॅम्पियन होण्याची शक्यता आणि त्यानंतर मात्र ती वाटचाल मात्र सुरू असताना पाहायला मिळतीये. मोठे मोठे थँक्यू सो मच. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीने इतके पराक्रम केले की दुश्मनांच्या छात्या मुंड्या चारीचित केल्या आणि त्यानंतर मात्र ते स्वराज्य घडलं. परंतु इथे मात्र बघा शॉर्ट मिड ऑफ मध्ये आता मात्र हा झेल टिपलाय आणि त्यानंतर मात्र आल्या पावली माघारी परतावं लागतंय. आणखी एक धक्का करंजडे वॉरियर्स संघाला. फलंदाज विकेट डाऊन बाद होतोय. थँक्यू सो मच. फटका तुम्ही पाहताय अगदी जमिनीला घरंगळत एक सिंगल. आई भवानी मातेच्या कृपेनं असा पुत्र जन्माला आला तो राजमाता जिजाऊंच्या पोटी आणि तोच पुत्र मात्र मग रयतेचा वाली झाला आणि ते राजे शिवछत्रपती आणि त्यांचा हा स्वराज्य मात्र पाहायला मिळतोय. अगदी त्या स्वराज्याची निर्मिती मग तुम्ही पाहिली असेल आज 350-400 वर्ष आणि त्याच्या आधी मागे जाऊन जर आपण पाहिला तर तो काळ कसा असेल. आज इतकं चांगलं आपण वावरतो, राहतोय, खातोय, पितोय, त्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी करतोय. मग त्यावेळी जर स्वराज्य घडलं नसतं, जर मुघलांवर राज्य केलं नसतं आणि त्यानंतर त्यांना परतून जर लावलं नसतं तर आज मी म्हणेन सूरज आज आपण कुठेतरी एखाद्या मुघलाच्या घरात काहीतरी करत असतो, काम करत असतो. ही गोष्ट आपण नक्कीच पाहायला मिळणार. परंतु अगदी मी म्हणेन आपल्यावर उपकार आणि त्या स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज. परंतु इथे मात्र मैदानामध्ये तुम्ही पाहताय सिंगल आली. धावसंख्या टोटल 18 धावा. अगदी बॅटची एज. यष्टी रक्षक टिपताय झेल आणि आणखी एक फलंदाज बाद. विकेट डाऊन. अंदाज वैभव बेलकर आहेत डॉक्टर्स त्यांच्या माध्यमातून इथे मात्र चांगला चेंडू हलक्या हाताने सन्मानपूर्वक हा चेंडू खेळला जातोय आणि इथे मात्र षटक क्रमांक संपले. 3 षटकांचा खेळ मात्र संपला आणि धावसंख्या धावफलकावर 18 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. अगदी मी डीजे श्रीकांतचं कौतुक करेन. अगदी जशी मोमेंट, जसं सत्र सकाळचं, दुपारचं, संध्याकाळची तशी गीतं त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. अगदी चांगली ऑपरेटिंग असते त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सर्व ऑर्डर्स त्यांच्या माध्यमातून स्वीकारल्या जात आहेत. मग जर कुणाला जर मी म्हणेन लग्न असेल, हळद असेल, त्यानंतर मग बर्थडे असेल, अशा वेगवेगळ्या विविध रूपानं जर ऑर्डर्स असतील तर आमचे डीजे श्रीकांत आहेत, त्यांच्याशी संपर्क करू शकता. त्यानंतर मग तुम्ही पाहता आत्ताच पांडुरंगाचं गीत तुम्ही ऐकलं. अगदी मनाला प्रसन्न करणारं, मनाला भावणारं हे गीत तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये ऐकताय. पण दोन्ही संघ आमच्या इकडे रेडी आहेत. एका बाजूला करंजडे इंडियन्स आणि दुसऱ्या बाजूला करंजडे सुपर किंग तुम्हाला पाहायला मिळतीये. अगदी या वेळेला चेंडू हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु काय घडलं गेलं बघा मैदानामध्ये. अगदी या वेळेला कर्णधार तुम्ही पाहताय आणि दुसऱ्या बाजूला दुसरे कर्णधार आणि एकमेकांना
खेळत असताना एका कर्णधारानं दुसऱ्या कर्णधाराला मात्र बाद केलाय बघा. आणि कॅच ज्यानं घेतली जे डॉक्टर्स होते दिनेश सर या वेळेला झेल टिपत होते आणि फलंदाज बाद होत आहेत. आमच्या पंच इथे दाखल होत आहेत, तुम्ही पाहू शकाल. आमचे विशाल पाटील सर असतील, रसायनीवरून बिलॉंग करतायत. दुसऱ्या बाजूला आमचे पनवेलवरून येणारे आमचे प्रवीणजी पवार सर असतील. आणि त्यानंतर आणखी एक दिग्गज पंच म्हणून आज दिवसामध्ये आमचे शिरडोन गावचे सुपुत्र आणि संतोषजी चौधरी सर असतील, त्यांना तुम्ही पाहू शकणार आहात. त्यांचं आपण नक्कीच स्वागत करूया की सर्व क्वालिफाईड पंच आहेत. अगदी उच्च स्तरावर चांगलं पंचांचं काम त्यांचं आपण पाहत असतो आणि ज्यांचा आवाज आज पूर्ण दिवसामध्ये तुम्ही ऐकणार आहात ते आमची मार्गदर्शक आम्ही सातत्याने त्यांना पाहत असतो. ते आमचे रोशनजी सकपाळ असतील, राहुल पाटील आहेत, त्यांचं आपण करूया स्वागत. त्यानंतर मग आमचे स्कोरर आज कालपासून तुम्ही त्यांना पाहताय ते आमचे सुदर्शन पाटील असतील ताऱ्याचे, त्यांचं आपण स्वागत करूया. त्यानंतर DJ श्रीकांत असतील, 24 लाईव्हची टीम असेल, या सर्वांचं आपण स्वागत करूया सकाळच्या सत्रामध्ये. अगदी या वेळेला पंच आमच्याकडे इशारा करतायत नो चेंडू 1+4 अशा मिळतात टोटल 5 आणि या 5 धावेनं धाव संख्या धावपलकावर टोटल जमतीये 24 धावा. 24 रन्स पाहायला मिळतात. 61चं टार्गेट असताना मग चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली लायन्स संघाच्या माध्यमातून. अगदी 3 वर्ष सलग चॅम्पियन संघ पाहायला मिळतोय, परंतु चांगला फटका पाहायला मिळतोय. डॉक्टर्स म्हटलं तर मग ज्या पद्धतीने एखादा परब्रह्मदेव त्या पद्धतीनं त्यांच्याकडे आपण पाहत असतो. हॉस्पिटलमध्ये सुद्धा आम्ही मगाशी सुद्धा विनोदांशी चर्चा केली की मग ज्या वेळेला एखादा क्रिटिकल कंडिशन मध्ये एखादा पेशंट असतो आपला, उपचार दरम्यान कधी कधी आपण पाहिलं तर मग तो आपल्याला सोडून सुद्धा जात असतो, परंतु त्यानंतर जी हॉस्पिटलच्या जी डोअरवर जी लाल रेड कलरचा जो बल्ब असतो त्यानंतर डॉक्टर्स बाहेर येत असतात. त्यानंतर मग आय एम सॉरी म्हटलं का मग तिथे आपला खेळ खल्लास होत असतो. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर्स सुद्धा या सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर खूप महत्वाचे कोरोना कालामध्ये ज्यांनी खूप मोठं योगदान ज्यांचं आपल्याला पाहायला मिळालं त्या सर्वांचं आपण इथे स्वागत सुद्धा केला होता. परंतु पुन्हा एकदा या सर्व शूरवीर योद्ध्यांना नक्कीच आपण धन्यवाद देऊया. तर आता मात्र नवीन फलंदाज पुन्हा एकदा येत आहेत. इंदर डॉक्टर चव्हाण सर असतील. एक धाव आणि सामना मात्र इथे फिनिश. सामना मात्र जिंकलाय तो 4थ्यांदा सलग या स्पर्धेमधील डॉक्टर वर्सेस डॉक्टर्स असा सामना मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळाली आणि मैदानामध्ये जल्लोष पाहायला मिळते बघा. कारण सर्व डॉक्टर्स आहेत, सातत्याने एकत्र येत असतात. वॉर्मअप असेल, मॉर्निंग वॉक असेल, सराव असेल आणि असं असताना मग सामना मात्र जिंकलाय तो मात्र मैत्रीपूर्ण आणि लढत मात्र